बीडमधून एक मोठी बातमी, कारण बीड जिल्ह्यातून राजकीय खळबळ उडवून देणारी ही बातमी आहे। बीड जिल्ह्यातल्या 13 सरपंचांचं आणि 418 सदस्यांचं पद हे रद्द करण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आल्यावर जात वैधता प्रमाणपत्र देणं हे बंधनकारक असतं, मात्र या सर्वांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दिलंच नाहीये। आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचं सदस्यपद हे आता रद्द करण्यात आलं असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण ही बीडमधून पाहतोय। बीडमधून एक मोठी बातमी, कारण बीड जिल्ह्यातून राजकीय खळबळ उडवून देणारी ही बातमी आहे। बीड जिल्ह्यातल्या 13 सरपंचांचं आणि 418 सदस्यांचं पद हे रद्द करण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आल्यावर जात वैधता प्रमाणपत्र देणं हे बंधनकारक असतं, मात्र या सर्वांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दिलंच नाहीये। आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचं सदस्यपद हे आता रद्द करण्यात आलं असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण ही बीडमधून पाहतोय। बीडमधून एक मोठी बातमी, कारण बीड जिल्ह्यातून राजकीय खळबळ उडवून देणारी ही बातमी आहे। बीड जिल्ह्यातल्या 13 सरपंचांचं आणि 418 सदस्यांचं पद हे रद्द करण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आल्यावर जात वैधता प्रमाणपत्र देणं हे बंधनकारक असतं, मात्र या सर्वांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दिलंच नाहीये। आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचं सदस्यपद हे आता रद्द करण्यात आलं असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण ही बीडमधून पाहतोय। बीडमधून एक मोठी बातमी, कारण बीड जिल्ह्यातून राजकीय खळबळ उडवून देणारी ही बातमी आहे। बीड जिल्ह्यातल्या 13 सरपंचांचं आणि 418 सदस्यांचं पद हे रद्द करण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आल्यावर जात वैधता प्रमाणपत्र देणं हे बंधनकारक असतं, मात्र या सर्वांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दिलंच नाहीये। आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचं सदस्यपद हे आता रद्द करण्यात आलं असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण ही बीडमधून पाहतोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।